कोकण रेल्वे ठप्पचा मोठा फटका रेल्वे प्रवाशांना बसलाय। तब्बल 18 तास प्रवासी रेल्वे स्थानकावर खोळंबून होते। अखेर सोमवारी सकाळी जिल्हा प्रशासनाने रेल्वे प्रवाशांसाठी पनवेलपर्यंत एसटी बसची व्यवस्था केली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत पवार यांनी। तब्बल 18 तास कोकण रेल्वे ठप्प आहे आणि रत्नागिरीच्या रेल्वे स्टेशनवर आज आपल्याला गर्दी पाहायला मिळते। सकाळपासूनच प्रवाशांची व्यवस्था करण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणा असेल, जिल्हा प्रशासन असेल यांच्यावर आहे। आतापर्यंत एसटी महामंडळाच्या 20 ते 25 बसेस या ठिकाणी दाखल झाल्या होत्या आणि त्यांची सर्व व्यवस्था हे पोलीस प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल यांच्यामार्फत केली जाते। आपल्यासोबत आहेत रत्नागिरीचे DYSP माइंडकर साहेब, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया। साहेब, आपण सकाळपासून इथे आहेत, अहोरात्र मेहनत करताय, आपण काय सांगाल? आपण आता इथं एसटी महामंडळ जे आहे त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासन जे आहे, पोलीस आहे, यांची टीम आपण केलेली आहे। रेल्वेचे पण अधिकारी अंमलदार सगळे आपल्या मदतीसाठी आहेत आणि जे कालपासून ज्या गाड्या रुळावरचं जे डबर आल्यामुळे किंवा दरड कोसळल्यामुळे जो प्रॉब्लेम झालेला होता त्या संदर्भामध्ये आपण आता नियोजन करून प्रवाशांना पनवेलपर्यंत सोडण्याची व्यवस्था केलेली आहे। पनवेल हे जंक्शन असल्यामुळे आणि तिथून विविध प्रवाशांना वेगवेगळ्या माध्यमातून सुविधा घरी जाण्यासाठी होऊ शकतात। त्यामुळे आता आपण लावलेले आहेत आणि आता थोडा पाऊस थांबलेला आहे, परंतु जेवढे म्हणून आपण हे करतो, महिलांना आपण पहिला प्रेफरन्स दिलेला आहे। ज्या फॅमिलीज आहेत त्यांना पहिले आपण बसेसमध्ये बसून आपण केलेलं आहे। एस टी महामंडळाचं पण खूप छान नियोजन आहे। जे कलेक्टर ऑफिस, पोलीस प्रशासन यांनी पण टीमवर्क करून रेल्वेने पण चांगल्या पद्धतीनं आपण नियोजन केलेलं आहे। साधारण किती कालावधी लागेल रेल्वे सुरळीत होण्यासाठी, काय आपल्यापर्यंत माहिती आली? नाही, अजूनपर्यंत तशी काही माहिती आलेली नाही, परंतु आम्ही आता ट्रेन सध्या बंद असल्यामुळे एस टीच्या माध्यमातून लोकांना बसवून पनवेलपर्यंत सोडण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे। ज्या रेल्वे रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरती आल्या आहेत त्यातील प्रवाशांना मुंबईपर्यंत सुखरूपपणे सोडण्याचं काम हे रत्नागिरी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येते। त्यासाठी विशेष पोलिसांची टीम DYSPच्या माध्यमातून इथं तैनात आहे आणि स्वतः DYSP जातीनिशी लक्ष ठेवून भर पावसात भिजत आहेत ते आणि जातीनिशी लक्ष ठेवून या सर्व परिस्थितीवर आहेत। कोकण रेल्वे ठप्प झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रवासी हे रत्नागिरी रेल्वे स्थानकात खोळंबून पडले होते आणि आता सकाळपासूनच या प्रवाशांना सुखरूपपणे मुंबईत सोडण्याचं काम हे सुरू झालं आहे। आपण पाहतो या ठिकाणी बसेस भरल्यात, जवळजवळ 20 ते 25 बसेस आतापर्यंत पनवेलसाठी रवाना झाल्यात। जिल्हा प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, हे सर्वजण या प्रवाशांच्या दिप्तीसाठी तर कामाला लागले आले आहेत। सकाळपासूनच रत्नागिरीचे तहसीलदार आहेत ते या ठिकाणी ठाण मांडून आहेत, सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। प्रवाशांना सुखरूपपणे सोडण्याची जबाबदारी त्यांच्यावरती आहे। तहसीलदार असतील, DYSP असतील, ही सर्व मंडळी आज या ठिकाणी जातीनिशी लक्ष ठेवून आहेत। साहेब, काय सांगाल? सकाळपासूनच आपण या ठिकाणी आहात, काय सांगाल? प्रवासी या रात्रीपासून इथं अडकले होते। जनशताब्दी, त्याच्यानंतर तेजस, आता तुतारी आणि कोकण कन्या, एकूण 4 गाड्यांचे प्रवासी अडकले होते। त्यांना आता बहुतांशी फक्त 200-250 प्रवासी राहिलेले आहेत। बाकी सर्वांना मुंबईकडे रवाना करण्यासाठी एस टी प्रशासनानं चांगलं नियोजन केलं। पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन या सर्वांनी चांगलं नियोजन केलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारची तक्रार नाही, कोणत्याही प्रकारची तक्रार न होता आज या ठिकाणी प्रवाशांना सुखरूपपणे त्यांच्या घरी सोडण्याची काम जबाबदारी आज जिल्हा प्रशासनाने यशस्वीपणे पार पाडलेली आहे। योग्य ती मदत केली आहे आणि लोकांना किमान त्यांच्या घराच्या जवळच्या अंतरावर पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे।
नमस्कार. जिल्हा आरोग्य विभाग प्रशासनामार्फत इथे आपत्कालीनसाठी 10 केंद्र हातकंबातर्फे वैद्यकीय बूथ लावण्यात आलेला आहे. प्रवाशांचे पावसामुळे प्रचंड हाल झालेले आहेत. त्यांच्या सेवेसाठी माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर आठले सर यांच्या आदेशानुसार इथे हा वैद्यकीय पथकाचा बूथ प्रथमोपचार आम्ही घेऊन इथे उपस्थित आहोत. साहेब, मोठ्या प्रमाणात प्रवासी खोळंबले होते. एस टी विभागाने मोठी मदत केली या ठिकाणी, काय सांगा? आपण आता इथे 40 गाड्या व्यवस्था केलेली आहे. अजूनही एक 10 ते 15 गाड्या त्यांना लागणार आहेत. साधारणपणे 11:30 वाजेपर्यंत त्यांचे 700 प्रवासी रवाना झाले होते आणि अजूनही त्यांचे 2,500 प्रवासी आहेत. आपल्या गाड्या आता जवळजवळ अजून 27-28 गाड्या येणार आहेत आणि इतर आगाराच्या गाड्यासुद्धा आपण मागवलेल्या आहेत. प्रवाशांची जास्तीत जास्त सोय करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. अतिवृष्टीमुळे गाड्या येणे आणि प्रवासी भरणे याच्यात वेळ जातो आहे, पण आपण महामंडळातर्फे कोकण रेल्वेच्या आणि पोलिसांच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी दिलेल्या सूचनानुसार आपण जास्तीत जास्त प्रवासी सेवा सुरळीत पडण्याचा प्रयत्न करत आहोत. कॅमेरामन शुभम पवारसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.